तर माझं नाव आहे प्रशांत भागवत. आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे प्रशांत भागवत भाऊ सुपरस्टार. तर आज आम्ही ऑर्डर मारत आहे. सकाळचे वाजले आहे 8:45. तर आता आम्ही ऑर्डर घेऊन चाललेलो आहे. ही झोमॅटोची बॅग बघू शकता. आता गाडीवर बसणार आहे. ही गाडी आपली, ही आपली स्प्लेंडर गाडी आहे. स्प्लेंडर गाडीवरती बसून ऑर्डर मारणार आहे. तर सकाळी खूप लवकर उठलो, 7 वाजल्यापासून ऑर्डर मारतोय. तर आजूबाजूचा एरिया खूप शांत आहे, बघू शकता. पाठीमागचं हॉटेल बघू शकता. तिथूनच आता ऑर्डर उचलली आणि बॅगेत टाकलेली आहे. तर आता आपण भेटूया आता थोड्याच वेळात. लई ऊन कडक तापेली. ही माझी गाडी आहे. कशी ऑर्डर मारतोय मलाच माहिती आहे. लय अवघड आहे कंडिशन. इथलं वातावरण लय गरम आहे, बघू शकता. लय गरम, गाड्या गरम झालेल्या. 2 hours later. बघू शकता इथलं वातावरण लय गरम आहे, इतकं गरम आहे. आता आम्हाला इथून निघायचंय. गाडी आमची इतकं गरम झालेलं आहे, इतकं गरम झालेलं आहे का आता अवघड होतंय ऑर्डर मारणं. पण आता पैसे कमवावं लागल. संडेच्या दिवशी एवढं गरम होते, आता त्रासच सहन होत नाहीये. ते म्हणतात ना, मैं पुष्पा हूं झुकेगा नहीं साला, तशी गंमत झालेली आता. पैसे कमवल्याशिवाय मागे हटणार नाही आता. एवढी मेहनत करावं लागतंय झोमॅटो मध्ये. फार उन्हाचे चटके, का हात काळे, असे हात काळे. बघू एकदा माझे हात किती काळे झाले. चेहरा पा माझा किती काळा झालाय. ही गाडी पा किती गरम झालेली आहे, चटके लागतंय भाऊ. हे अवघड काम आहे झोमॅटोचं उन्हामध्ये. झोमॅटो, स्विगी, झेप्टो, ब्लिंकिट या सगळ्या प्लॅटफॉर्मला लय अवघड काम आहे. तर काळजी घ्या, थंड पाणी प्या. आता माझं पाणी लय गरम झालंय. 2 hours later.
6 hours later. नमस्कार. तर तर आम्ही गेलो होतो ऑर्डर मारायला, पण आता मोबाईलची बॅटरी 20% शिल्लक राहिली, त्याच्यामुळं मग आता ऑर्डर्स मारता येत नाही. त्याच्यामुळं मी 2च ऑर्डर मारले आणि रिटर्न निघून आलो. आज चांगला इन्सेंटिव्ह होता, मला चांगला इन्सेंटिव्ह पण काढता नाही आला, तर आज खूप मोठा लॉस झाला. आजचा दिवस पूर्णपणे म्हणजे ते मोबाईलच्या बॅटरी आणि पॉवर बँक पण होती सोबत, पण ती भरायचंच विसरून गेलो. दोन्ही पॉवर बँक डाऊन झाल्या उन्हाळ्याची, भरत सुद्धा नाही चार्जिंग. सकाळीच मोबाईल 100% भरून न्यावा लागतो, तेव्हा मग संध्याकाळपर्यंत टिकतो. ही मोबाईलची बॅटरी इतकी गरम होती, त्याच्यात नेट चालू असा गरम व्हायचा. तुम्हाला व्हिडिओ तर दाखवलाच आहे तसा. इतकं मोबाईल गरम झालेलं आहे की व्हिडिओज काढता येत नाही, GPS पण लोकेशन करंटले दाखवत नाही. चला असो, उनले कडक आहे, पण कडक उन्हामध्ये चांगली ऑफर यायला लागलेली म्हणजे विशेष आहे. पण आता मारावंच लागलं ऑर्डर, काय आता मजबुरी आहे. पैसा तो कमाना पडेगा, अगर पैसा नहीं कमाएगा तो 2 वक्त की रोटी नहीं मिलेगा और इज्जत नहीं मिलेगी. आणि घरामध्ये काही इज्जत नाही भेटायची. तर असो, घरचे तर खूपच मागं लागलेले हो. आता तुझं वय काय, लग्न घे करून. कशाला लग्न करायचं, बरोबर आहे की नाही? कशाला लग्न करायला पाहिजे हो? दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळ करायची, स्वतःचं आयुष्यात पण ढवळ करत राहायचं आणि मग बरबाद होऊन जायचं एकटाच. त्याच्यापेक्षा आहे तेच बरं आहे भाऊ. आपणच मेहनत करायचं, आपणच खायचं आणि आपणच झोपून घ्यायचं, बस. त्यात काय एवढं. बघू आता, ते पुढचा प्रश्न आहे. आपण त्याच्या लफड्यात पडत नाही. हे बघा, करायचं आहे की नाही हे सिच्युएशननुसार ठरवलं जातं. आताची सिच्युएशन काय आहे, लग्न न करण्यासारखी सिच्युएशन आहे. कारण तुम्ही तर बघू शकता, आजकालचं राहणीमान करावी, लोकांच्या अपेक्षा लय वाढलेले. लोकांना सरकारी नोकऱ्यावाला पाहिजे आणि गाड्या पाहिजे, जमिनी पाहिजे, एकरमध्ये जमिनी पाहिजे, वरून BMW पाहिजे, मर्सिडीज पाहिजे, म्हणजे 4 गाड्या पण पाहिजे, 4 व्हीलरच्या मागड्या त्या 70 1 करोड आणि 5 करोडच्या. लई मोठी अपेक्षा घेऊन आलेली. पहिलं स्वयंवर व्हायच्या, मुली जास्त होत्या म्हणून स्वयंवर व्हायच्या. जो त्या सापाच्या डोळ्याला निशाणा लावल तो त्याचा नवरा होऊन जायचा, असं स्वयंवर होऊन जायचं. गावामध्ये, म्हणजे गावामध्ये तर नाही, पण जुन्या काळात म्हणते मी, जुन्या काळात जेव्हा हे काहीच नव्हतं, पूर्ण जंगल होतं, तेव्हाच्या काळाचं सांगते मी. गावाला नाव सुद्धा नव्हतं, एवढं काही खास नाव सुद्धा ठेवलं नव्हतं, काही नाही. पण होतं असं स्वयंवर वगैरे होतं. जो बळाच्या ताकद दाखवल, बळाच्या ताकदीवरती जिंकल कुस्ती वगैरे, तोच लग्न करील, असं पण होतं त्यावेळेचं सीन. आणि मला ते प्रत्यक्ष काय मला बघायला आणि अनुभवायला नाही भेटलं, पण सांगत होते आमचे आजोबा पंजोबा सांगत होते असं, की आम्ही कुस्तीचा आखाडा खेळून आम्ही जिंकून लग्न करायचे. असं आम्ही 4थीला 5वीला होतो तेव्हा आजोबा सांगायचे अशी, म्हणजे वेगळे किस्से सांगायचे. मला विश्वास बसत नाही ना, आम्ही विश्वास ठेवत नाही या गोष्टीवर, का असं होऊ शकते, असं झालेलं असेल कदाचित, आम्ही विश्वास नाही ठेवत. आता आम्हाला माहिती चांगलं कोणत्या काळामध्ये काय घडलेले, काय घटना घडलेली. रोजच्या बातम्या पण वेगळे दाखवते, निगेटिव्ह. आता ती 2-3 आठवड्यापूर्वीची बातमी, खुर्चीवरती नवऱ्याला बांधलं आणि मग तिच्या डोळ्याला पट्टी बांधलं आणि त्याच्या अंगावरती घासलेट ओतलं, 4 बाजूने घासलेट करून टाकलं, म्हणजे पेट्रोल छिडकून दिलं आणि जाळून टाकलं आणि ती पळून गेली. आता हे असं कोण करतं का, सांगा बरं. ते बी जाऊ दे, जुन्या काळामध्ये पण असे किस्से घडायचे.
पहिलं नवरा बायकोला मारून टाकायचं जिवंतपणे, जाळून टाकायचं, आणि आता ते उलटं चक्र फिरायला लागले. आता नवऱ्याला मारून टाकायचं. म्हणजे काय लेवल आहे आजकालच्या जनरेशनमध्ये. पहिले पोरं गुन्हेगार व्हायचे पोरींच्या पुढं, आता पोरी गुन्हेगार झाले पोरांच्या पुढं. त्याच्यामुळे ना माइंडसेट एकदम म्हणजे हादरलंय, भीतीने हादरलंय. त्याच्यामुळे आपण विचारच नाही करत, करायचं की नाही करायचं, करायचं की नाही करायचं. मला तर असं वाटतंय पहिलं आपण स्वतः स्टेबल राहिलं पाहिजे, स्वतः मेहनत करायला पाहिजे, स्वतः पैसे कमवले पाहिजे, स्वतःचं काहीतरी घ्यायला पाहिजे, घर गाडी वगैरे काहीतरी एक्स्ट्रा वगैरे घेऊन ठेवायला पाहिजे. हे माइंडसेट वयाच्या 18व्या वर्षी विचार करून ठेवायला पाहिजे पहिलं. आणि मग ठरवायचं पुढं शिक्षण कसं घ्यायचं, पार्ट टाईममध्ये जाऊन करायचं ते शिक्षण, का फुल टाईममध्ये जाऊन तिकडं कॉलेजमध्ये दिवसभर थोबड ताणून बसायचं आणि लिहित बसायचं, ते ठरवायचं. पण आजकालची जनरेशनचे आणि वडिलांचे माइंडसेटच वेगळे. म्हणतात शाळा शिका, असं करा आणि तसं करा. बरं ते जाऊ द्या, भलतेच मुद्द्याला भरकटून चालले. तर आजचं सिच्युएशन असं आहे होती की ऊनले कडक आहे. तर संध्याकाळी एकदम गारवा वाटलं, म्हटलं चला मारूनच घेऊ जास्त ऑर्डर. पण बघितलं तर मोबाईलला चार्जिंग नाही, पॉवर बँकला या पॉवर बँकला चार्जिंग नाही, आणि अशीच दुसरी पॉवर बँक आहे तिलाही चार्जिंग नाही. त्याच्यामुळं मग माझा पैसे कमवण्याचा खेळच संपून गेला माझा मूडच ऑफ झाला. मी आलो घरी, सगळ्यात पहिलं मोबाईल चार्जिंगला लावलं, त्याच्यानंतर फ्रेश वगैरे होऊन गेलो. आणि मग आता आईने आवाज दिला की ये बाळा जेवायला. तर आता आजचं जेवण बघू शकता. तर ही आहे फुलवरची भाजी, आत्ताच बनवलेली. हे कालचं मी हॉटेलवरनं आणलेलं जेवण आहे, म्हणजे हॉटेलवरनं म्हणजे पार्सल पॉईंटवरनं आणलेलं. वांग्याचा रस्सा आहे, आणि त्याच्यानंतर ही डाळ आहे. त्याच्यानंतर आज मी नवीन आणलेलं आहे. म्हटलं अजिबात सांगायला नाही पाहिजे बनवायला, पण तिने तिचं बनवलं आहे. आईचं शेवटी प्रेमच असतं. आईला म्हटलं ना आज जेवण बनवू नको, तरी ती बनवणारच नाही. म्हणजे ती बनवणारच. ती पाठीमागणं हो म्हणाल, पण नंतर फीडबॅकला काही नाही काहीतरी बनवूनच ठेवते एक्स्ट्रा भाजी वगैरे. तर ही आहे गवार आणि बटाटा कालवण, त्याच्यानंतर ही पोळी, आणि ही काकडी कांदा. तर चला मग या मग जेवायला. आपण आता मग जेवण केल्यानंतर ना मग आपण थोडा वेळ विश्रांती घेणार. त्याच्यानंतर ना मग आपण भेटूया थोड्याच वेळ.